नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. आजच झालेला हा पेपर आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. इयत्ता 7वी द्वितीय घटक चाचणी समाजशास्त्र. प्रश्न पहिला, नावे लिहा. 3 गुणांसाठी. 1. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी व दौलत खान. दुसरे, पायदळ आणि घोडदळाचा प्रमुख नेताजी पालकर आणि सरनौबत. तिसरे, जमीन महसूल पाहणारा अधिकारी अण्णाजी दत्तो. त्यानंतर ब भाग, खालील तक्ता पूर्ण करा. शिवरायांची लष्करी व्यवस्था. पायदळ आणि घोडदळ. पायदळामध्ये येतात हवालदार, जुमलेदार आणि घोडदळात शिलेदार, बारगीर. या पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर क भाग बघा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही. 4 गुणांसाठी. 1. शिवाजी राजे पर्यावरणाची काळजी कशी घेत? बघा त्याचं उत्तर. शिवाजी महाराजांच्या काळात वनसंवर्धनाला खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबे, फणस, चिंच, वड, पिंपळ, संत्री, लिंब, साग, शिसव अशी वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन केले जाई. त्याचबरोबर संवर्धनसुद्धा केले जाई. वृक्षतोडीला सक्त अशी मनाई होती. पर्यावरण सुरक्षित राहावे, स्वच्छ राहावे यासाठी प्रयत्न केला जात होता. दुसरं, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? उत्तर. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानंतर प्रश्न दुसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1. मूलभूत हक्क का दिले जातात? उत्तर. संविधानाने संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना मूलभूत हक्क दिले जातात. दुसरं, समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते? उत्तर. समाजात साधारणपणे दलित, अनुसूचित जाती जमाती, गरीब, असहाय्य स्त्रिया, बालक यांचे शोषण होते. तिसरं, उत्प्रेक्षण म्हणजे काय? उत्प्रेक्षण म्हणजे एक अत्यंत प्राचीन प्रदेश होय. या प्रदेशानुसार न्यायालय कल्पनाधिकाऱ्यांच्या व न्यायाधिकाऱ्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवता येते. कारण लिहा. मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे. त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन तर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात. म्हणून मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. ह्युमस म्हणजे काय? मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळून त्यांचे सूक्ष्म जीवाणूंमार्फत विघटन होते, यास ह्युमस म्हणतात. दुसरं, मृदेत आढळणारे विविध घटक कोणते? उत्तर. खनिज कण, पाणी, हवा, सेंद्रिय पदार्थ, बुरशी इत्यादी घटक मृदेत आढळतात. माहिती लिहा. मृदेची धूप. मृदा जसजशी लागवडीखाली येते तसतसा तिचा कस कमी होतो. वाहते पाणी, हिम व वारा यांचे क्षरण कार्य, प्लॅस्टिक, कीटकनाशके, रसायने, जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती इत्यादी कारणांमुळे मृदेची धूप होते. जांभी मृदा. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयुगे घडून
संयोग घडून रासायनिक क्रिया घडते, त्यातून जांभी मृदा तयार होते. ती महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आढळते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोलाचा पेपर आपण या ठिकाणी द्वितीय घटक चाचणीचा सोडवलेला आहे. हा पेपर एकूण 20 गुणांचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.